पारितोषिक आपल्याला रोख रक्कम लाभलेली आहे, त्याबद्दल खूप खूप आभार. भावेश आणि कुणाल आले बॅटिंगला आणि अनिकेत पहिला चेंडू टाकण्यासाठी या आजच्या दिवसातील सुपर 5च्या मुकाबल्यामध्ये सज्ज झालाय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि मरुदेवी स्पोर्ट्स राजवले बी यांच्या माध्यमातून शुभेच्छा. सरळ खेळला जातोय चेंडू आणि पहिलाच आलाय सीमारेषेच्या बाहेर. या मंचाला मानवंदना देण्यासाठी षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका खेळलाय भावेश याने. हलक्या हाताने खेळायचं होतं, मात्र आपण पाहतोय पंचांवरती प्रेशर टाकण्याचं काम केलं होतं यष्टीरक्षकाने. चाणाक्ष खेळाडू आहे, यष्ट्यांच्या मागे उभा आहे सुरेंद्र गाटाळ आणि त्याने थोडीशी अपील केली होती, मात्र कॉर्डिनेशन नक्कीच बघायला मिळालं नव्हतं. जो कॉन्फिडन्स हवा होता गोलंदाजाचा तो मात्र या ठिकाणी नव्हता. या आयोजनासाठी ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलं नवनिर्वाचित महिला बालकल्याण विभाग उपसभापती सुवर्णा अजित पाटील नगरसेविका यांचे सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की फलंदाज बाद झालाय भावेश. थँक्यू डीजे. बघा एक फलंदाज बाद झाला, दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला, मात्र ज्याने तिसऱ्या दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली तो जबरदस्त काम करणारा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आणि आत्ता त्या दिवशी थोडासा अनफिट वाटला, मात्र चांगली फलंदाजी त्याने सुद्धा केली. मॅन ऑफ द मॅच राहिला, हिरो ठरला होता तो खेळाडू हा नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना अनिकेत भोमटे. या आयोजनासाठी सुवर्ण अजित पाटील तसेच श्री अजित वासुदेव पाटील दादांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 7,000 रुपये या स्पर्धेसाठी देणगी लाभली. त्याबद्दल दोन्ही आमच्या पाटील दाम्पत्याचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. श्री राजेश नरेश पाटील अध्यक्ष राजावली बहुजन विकास आघाडी यांच्या माध्यमातून जसं आपण म्हटलं हलक्या हाताने बघा पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. चेंडू पडल्याच्यानंतर खाली राहिला होता, थोडंसं ऑर्थोडॉक्स शॉट सिलेक्शन बघायला मिळालं. बॅकफुटवरती गेला, नंतर पुश करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता. थोडासा नशीबवान ठरला फलंदाज, अन्यथा बॅट अँड पॅटच्या मधनं ट्रॅव्हल होत असताना या ठिकाणी चेंडू बघायला मिळाला असता. क्रमांक 1चा जो गोलंदाज आहे क्लास गोलंदाजी करतोय अनिकेत चौधरी, त्या दिवशी थोडासा उशिरानं आला होता, मात्र आपण पाहिलं तर त्या दिवसामध्ये ज्याने काम केलं जबरदस्त तो राहुल गोंड आपल्याला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघायला मिळतोय. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. क्या बात आहे, उत्कृष्ट गोलंदाजी. या गोलंदाजाला पाहिल्याच्या नंतर आणि त्याचा बाउन्स या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर ऑस्ट्रेलियाचा 2007 ते 2010 पर्यंतचा एक गोलंदाजीचा जो खेमा होता त्याची आठवण होते. जेसन गिलेस्पी असेल, मॅग्रा असेल किंवा मग ब्रेटली असेल, जो बाउन्स या ठिकाणी बघायला मिळायचा लेदर बॉलच्या क्रिकेटमध्ये या आता टेनिस विश्वामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच टेनिस विश्वामध्ये नक्कीच बाउन्स हा जास्तीच बघायला मिळत असतो. सरळ खेळायचा होता, चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला लागला. येथे मात्र कुणाल याचा विकेट मिळालाय. मोठा मासा यामध्ये जाळ्यामध्ये फसलाय. कुणाल झालाय बाद.
थँक्यू डीजे. मॅच सुरू ठेवायची आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय आयोजकांना, मॅच सुरू राहील. चला या ठिकाणी आदरणीय सन्माननीय श्री तर पंच जोपर्यंत नवीन फलंदाज आहे तोपर्यंत सत्कार करतोय. आदरणीय सन्माननीय माजी खासदार तसेच पालघर जिल्ह्याचे प्रथम खासदार काही नाही त्या साईडला जा, श्री बळीरामजी राजव साहेबांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जातोय. या आई मरुदेवी राजावळी स्पोर्ट्स आयोजित नगरसेविका चषक 2026च्या या रजनी स्पर्धेमध्ये हा ग्रँड सत्कार आपण पाहतोय. साहेब आपण आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल नक्कीच आपले खूप खूप आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि या आयोजनामध्ये आपण 4 चांद लावले त्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या वतीनं आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय. थँक्यू. त्यानंतर बारक्या पाटील दादांचा सत्कार सुद्धा आपण करणार आहोत. या ठिकाणी खासदार साहेबांचे सहकारी आहेत आणि आपण पाहतोय की एक जबरदस्त व्यक्तिमत्व हे आपल्याला बघायला मिळतं. त्यांना सुद्धा एक शॉल सन्मान चिन्ह ज्या स्पर्धेची आठवण म्हणून आणि या ठिकाणी आपण पाहतोय टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय मान्यवरांसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय की जसं म्हटलं खासदार साहेबांनी सांगितलं की जरी पाटील असले तरी सुद्धा ते सुद्धा आदिवासी आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी मॅच सुरू राहील मात्र मॅच दरम्यान आपण पाहतोय खासदार साहेब आले नाही आणि खासदार साहेब जरी आले किंवा न आले मात्र त्यांचे शब्द नक्कीच आपल्याला आठवतात. मात्र इथे आले आणि बोलले नाही असं होऊ शकत नाही. तर आमची विनंती खास करून आहे की साहेब आपण नक्कीच 2 शब्द व्यक्त करावे. मॅच चालू आहे. मॅचसाठी आम्ही 2 कॅमेरे ठेवलेले आहेत मात्र एक कॅमेरा नक्कीच आम्ही मान्यवरांसाठी ठेवला आहे. आज तिवरी या गावामध्ये मला वाटतं मागे एक मॅच झाली त्या मॅचला मी येऊ शकलो नाही. परंतु या गावामध्ये जेव्हा जेव्हा मॅच असतात तेव्हा तेव्हा नूतन पाटील असतील मोहन पाटील असतील हे प्रत्येक वेळेस मला या विभागामध्ये बोलवतात. आणि आजच्या या मॅचचं आमंत्रण घेऊन जी मंडळी माझ्याकडे आली होती त्याच वेळेस त्या सर्व मंडळीला मी सांगितलं मी किती जरी अडचण आली तरी 5 मिनटे का होईना मी आपल्या या कार्यक्रमाला येणार. त्याचं कारण असं आहे की आपण सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या टुर्नामेंट नाईटच्या बघितल्या आणि त्या बघायला जात होतो. लांब कोपऱ्यात राहून आपण येतो तेव्हा तेव्हा मी माझ्या समाजाच्या हाकेला उभा राहतो. एवढं या ठिकाणी या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलात माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्मान्य खासदार साहेबांनी बहुमूल्य आपलं मत व्यक्त केलं किंवा मग शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपण त्यांचे नक्कीच आभार हे व्यक्त करूया. आणि साहेब तुमचा आधार नक्कीच या समाजाला आहे आणि असंच प्रेम या आपल्या समाजावरती असू द्या. मला वाटते काल भरपूर मोठं एक संमेलन किंवा मग मीटिंग नाशिक या ठिकाणी झाली आदिवासी कोड मिळावा म्हणून आणि तो कोड नक्कीच मिळावा यासाठी नक्कीच प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे. तर खूप खूप धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल. मरुदेवी स्पोर्ट्स राजावली आणि या नगरसेविका चषकामध्ये आपले खूप खूप आभार. आणि बारक्या दादा आपण सुद्धा आलात त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार. कैलासजी वर्गना साहेब या ठिकाणी नक्कीच घरचेच आहेत. तर जाऊया आपण काय झालं आहे स्कोअर आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून चालूच आहे. मात्र 9 धावांवरती 4 गडी बाद झाले आहेत. थोडीशी परिस्थिती फलंदाजी करताना आता वाकीपडा संघाची बिकट आहे. मात्र मी म्हणेन इथं 4 षटकांचे किती षटकं सुरू आहेत तर पंच
या ठिकाणी आपली रजा घेत असताना आदरणीय सन्मान्य श्री माजी खासदार श्री बलरामजी जाधव साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. सुरेंद्र आलाय बॉलिंग मार्कवरती, एच लागलाय इथे, मात्र नशिबाची साथ बघा आणि केलेली मेहनत 99% मेहनत नक्कीच कामाला येत असते आणि 1% नशीब हे या ठिकाणी बघायला मिळतंय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद झालाय रुपेश. थँक्यू डीजे. बघा थोडंसं परिस्थिती बिकट आहे, मात्र जिथे परिस्थिती गंभीर तिथे जयेश खंबीर असं म्हटलं जातं. जयेश आलाय मैदानाच्या आतमध्ये, अपेक्षा आहे जयेशच्या माध्यमातून. ओ आउटसाइड टॉप स्टंप, वाईट चेंडूची नोंद आली आहे. धाव फलक आपण पाहू शकता पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये. आता चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आपण जर बघितले तर या षटकाचा एक म्हणजे एकूण 11 चेंडूमध्ये 10 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ऑफसाईडला चांगला फटका खेळलाय, याच फटक्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षक आहे योगेश मेरे, त्या ठिकाणी चेंडूला उचलेल, फेकेल आणि तोपर्यंत 2 धावांचा अवधी. 2 धाव पूर्ण झाल्या, 2 धावेने धाव फलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. एक जबरदस्त सामन्याचं टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहतोय आणि आयोजनामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू पाहू शकताय काय घडतंय इथे. थोडासा कठीण परिस्थिती आणि अर्थातच कठीण परिस्थिती, उत्कृष्ट असा थ्रो, परिणाम गडी बाद झालाय तो म्हणजेच वाकीपाडा संघाचा. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतो एक विकेट मिळालेला आहे. दरम्यान शतक चालू आहे 3रं आणि धावचीत चरोपण हा विकेट या ठिकाणी बघायला मिळाला. मात्र मी म्हणेन धावसंख्या होणं गरजेचं आहे, चांगली होणं गरजेचं आहे. एक किमान 20-25 धावा ह्या अजून या मैदानावरती. एक जबरदस्त मॅच या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मी म्हणेन किमान 25 ते 30 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक उत्कृष्ट मॅच, उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या 4 षटकांमध्ये बघायला मिळेल. इनसाइड आउट, चांगला फटका गॅपमध्ये टाकलाय. त्या ठिकाणी योगेश आहे, योगेश चेंडूला उचलतोय आणि फेकतोय. खतरनाक खतरनाक घडेल कोणासाठी, हा ना आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. काय जबरदस्त खेळ केला जातोय
या संघाच्या माध्यमातून, तो म्हणजे न्यू स्टार वसई संघ. मोठ्या टुर्नामेंटचा मोठा संघ जो ओळखला जातो, नक्कीच एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि न्यू स्टार वसई संघाने ते दर्शवले आतापर्यंत. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली अक्षय गोंड, मात्र अक्षयच्या माध्यमातून सुटलाय झेल. झेल सुटलाय. 2 धावा नक्कीच मिळाल्यात. टेक द कॅच अँड विन द मॅच. परिस्थिती नक्कीच बिकट आहे ती वाकीपाडा संघाची. मात्र इथे अक्षय जो की स्वतः संघाचा कर्णधार आहे त्याच्या माध्यमातून झेल सुटलाय. 2 धावा गेल्या. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय की वाकीपाडा संघासाठी आपण जर बघितलं तर उत्कृष्ट अशी फलंदाजी करावी लागेल. उत्कृष्ट का म्हटले कारण पुन्हा एकदा सेम शॉट, आता मात्र सोडणार नाहीये. त्या क्षेत्ररक्षकाला निवडून काढला. जबरदस्त चाणाक्ष गोलंदाजी सुरेंद्र याची. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला, या षटकाच्या नंतर विनंती असेल लगेच आपण टॉस करणार आहोत. चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा आणि कालचा विजयी संघ आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजेच कुठला संघ तर आझाद वसई. या 2 संघादरम्यान टॉस होताना दिसेल. धावसंख्या झाले 16 धावा धावफलकावरती लागल्यात. हर्षद पाटील दादा, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी चेहऱ्याने भरपूर जणांना ओळखतो, फक्त नावं एक्झॅक्टली नावं जे आहेत. हर्षद दादा, आपल्याला विनंती आहे मान्यवर कक्षेमध्ये यावं. प्रदर्शन लाईव्हचं नक्कीच एक नाव, त्याच्यातलं हर्षद दादा पाटील यांचं नक्कीच योगदान आपल्याला बघायला मिळतं आहे. महान पाटील असतील किंवा मग हर्षद दादा पाटील असतील, त्यांचे सहकारी असतील, सगळ्यांना आपण नक्कीच ओळखतो. मात्र काही असे चेहरे आहेत की नावं पटकन आठवत नाही आहेत. मी हर्षद दादांना विनंती करतोय की आपण दादा मंचावरती येऊन असं व्हावं ही विनंती करतोय. तर यानंतर जो मॅच असणार आहे चिंतामणी उमळा फाटा आणि आझाद वसई, या ठिकाणी स्कोर पाहूया. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती लागलेत. 1 चेंडू आतापर्यंत डाकून झालेत योगेश याचा. इथे किमान 2 मोठे फटके आले तर 30 पर्यंत जाता येईल आणि एक सन्मानजनक स्कोर ठेवता येईल. दरम्यान हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. ओ खराब थ्रो अक्षय गोंड याच्या माध्यमातून. बघा मोठ्या मॅचचा प्रेशर काय असतो. अक्षय हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या माध्यमातून चूक होताना दिसते. कारण माहिती आहे की या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या मॅचेस चालू आहेत आणि आपण पाहिलं तर इथे सुपर 5च्या मॅचेस सुरू आहेत आणि त्यामुळं आपण पाहू शकतो की उत्कृष्ट अशी कामगिरी या ठिकाणी अपेक्षित आहे. दरम्यान धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 19. 4 चेंडू शिल्लक अजून सुद्धा. फुल टॉस डिलिव्हरी होती. या फुल टॉस डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने फील्ड करता आलेलं नाही आहे आपल्या बॅटच्या माध्यमातून धावांच्या. हो, क्या बात है, क्या बात है. उत्कृष्ट थ्रो अनिकेत चौधरी याचा. फलंदाज या ठिकाणी यशवंत बाद. थँक्यू डीजे. नव्यानं फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच तन्मय जाधव. दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं. या स्टेजवरती या. आपण पाहतोय की ते टिवरी गाव म्हटलं
की नक्कीच एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यातलंच एक व्यक्तिमत्व हर्षदादा या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर आपण जर बघितलं तर या टिवरी गावाने भरपूर क्रिकेटला भरपूर सितारे दिले. या काही गावांना जे अंगभूत गुण असतात त्या गावामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान हा चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय आणि पॉईंटला धावफलक 1 वाढवताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजेच 21 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. आणि आपण पाहतोय या ठिकाणी जवळजवळ एकूण 9 विकेट मला वाटते डाऊन झाल्यात. शेवटची जोडी आहे. किती चेंडू शिल्लक आहेत तर 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे इकडे आळ आणि तिकडे विहीर. धावासुद्धा बनवायच्या आहेत आणि ते विकेटसुद्धा राखायचं आहे. या ठिकाणी उचललाय चेंडू फेकलाय राहुल याच्या हातामध्ये. मात्र अपुरा थ्रो होता, थोडासा अपुरा थ्रो. परिणाम आपण जर बघितलं किंवा मग राहुल याने एस्टनच्या मागे जर राहिला असता तर कदाचित या ठिकाणी चेंडू मिळाला असता. मात्र आपण पाहू शकतो या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. 23 ही धावसंख्या धावफलकावरती सध्या तरी लागलेली दिसते. मी म्हणून इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, सुंदर शतरक्षण केलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 24. 4 षटकांमध्ये 24 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 25 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं आहे. ते म्हणजेच न्यू स्टार वसई या संघाच्या. तर आपण जाऊया यानंतरचा जो मॅच आहे चिंतामणी आणि आझाद वसई या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपण आमंत्रित करूया टॉस बॉक्समध्ये. आणि आपल्याला बघायला मिळतं हेड आणि टेल हा टॉस या ठिकाणी बनवला गेलेला आहे. मी हर्षदांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. या ठिकाणी टिवरी गावचे ग्रामस्थ आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. 4 षटकांचा मॅच असेल. यस, चिंतामणी संघट गोल हेड असा कौल झालाय आणि आलाय टेल. मी दादांना विनंती करेन खेळाडूंना शुभेच्छा द्या आणि दादा आपण असं नसतं बा. तर या ठिकाणी आपण पाहतो टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच आझाद वसई संघाने. काय निवडाल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आज काही खेळाडू कमी आहेत की मग तेच खेळाडू आहेत? नाही, तेच आहेत. काल अतिशय जबरदस्त मॅचेस आम्हाला बघायला मिळाल. आज सुद्धा तेवढ्याच टफ मॅच बघायला मिळतील. हो, नक्कीच. खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला. या ठिकाणी आपण पाहतो चिंतामणी संघ आहे. चिंतामणी संघ तुम्ही या अगोदर या संघासमोर कधी खेळलात? कधी खेळलात? हा, खेळल्यात. काय निर्णय काय होता, काय रिझल्ट काय होता? हा, कधी आम्ही जिंकल्यात कधी ते जिंकल्यात. आणि कारण का आमच्या या पट्ट्यातली टीम आहेत ना आम्ही, तर आम्ही आमच्या इकडे पण खेळतो एकत्र. प्रेक्षकांना एक अपेक्षा करू दे की चांगला एक टफ मॅच बघायला मिळेल. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी टॉस झाला आणि टॉस जिंकल्याच्यानंतर आझाद वसई संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे हे लक्षात असू द्या. आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच चिंतामणी उमेळाफाटा या संघाला. जाऊया आपण डीजे यांच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय मला वाटते आदेश पाटील आजच्या दिवसामध्ये समालोचनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. संदीप गावड सरांनी माहिती दिलेली आहे. तर मी आदेश यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आला असाल तर कृपया
मंचावरती आपल्याला या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. राहुल गोंड आणि सुरेंद्र घाटाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुल याची कामगिरी जर पाहिली या स्पर्धेमध्ये तर जबरदस्त काम त्याने केलं आहे आणि मला वाटते सर्व मॅन ऑफ द मॅच त्याच्याच नावावरती आहेत काल त्या दिवशीच्या. आय थिंक 4, त्यामुळे ते एकच टी शर्ट घातलेला तो खेळाडू दिसतोय. तर आपण पाहतोय एक जबरदस्त असा आवाज थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळेल आदेश पाटील यांचा. विरार परिसरातील उत्कृष्ट असा खेळाडू आहे, समालोचक आहेत आणि एक चांगला क्रिकेटचा जाणकार सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. चांगला क्रिकेटचं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि उत्कृष्ट समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत असतं. तर 25 धावा ह्या करायच्यात आणि राहुल स्ट्राईकवरती आहे. मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये रुपेश याला जादूगर गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच्याकडे ते क्षमता आहे, त्याच्याकडे ते टॅलेंट आहे रुपेश मोरे. राहुल टू रुपेश, दोन्ही एकाच राशीचे खेळाडू. राईट राऊंड द विकेटचा मारा. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. सुंदर चेंडू टाकला होता पहिला चेंडू आपण जर पाहिला. उत्कृष्ट अशी ही गोलंदाजी पहिल्या दिवसापासून बघायला मिळाले. आजपर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच या टिवरीच्या मैदानावरती एक गोलंदाजीचा क्लास जो आहे तो क्लास बघायला मिळाला. थेट प्रक्षेपण DBN लाईव्हच्या माध्यमातून जर केलं जातं आपल्या TV स्क्रीनवरती पाहताना एवढं सुंदर वाटते पाहण्यासाठी. आणि त्यासाठी ज्यांनी मला वाटतं इंटरनेटची व्यवस्था दिलेली आहे त्याचेसुद्धा आभार. काय जबरदस्त इंटरनेट व्यवस्था या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्या जोडीला डिजनची साथ बिपिनदादा या ठिकाणी नक्कीच बसलेले असतात. प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासुद्धा या ठिकाणी घातक ठरू शकतं. मात्र थोडासा स्क्वेअर थ्रो केला गेला होता, अंदाज चुकला होता आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडीशी संधी जी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. लो स्कोरिंग गेम आहेत आणि या लो स्कोरिंग गेममध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण जे करावं लागतं ते क्षेत्ररक्षण हे फार तरबेज पद्धतीने करावं लागतं. कारण तुमच्याकडे एकतर अगोदरच धावा कमी आहेत, त्यामुळे धावा तुम्हाला राखाव्या लागतील, विकेट घ्यावे लागतील, डॉट डिलिव्हरी काढावे लागतील. हलक्या हाताने चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कुदून काढला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरचा मिड ऑफला आला, चेंडूला उचललं गेलं आणि जोपर्यंत रिटर्न केलं जाईल तोपर्यंत एक धाव ही या ठिकाणी मिळाली जाते. बघा कालच्या दिवसामध्ये एक सामना झाला होता आझाद वसई आणि टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. रोशन भोईर मला वाटतं इंटरनेटची व्यवस्था पिंट्या या नावाने खासे प्रसिद्ध आहेत आणि त्या दादांच्या माध्यमातून इंटरनेटची व्यवस्था दिली गेलेली आहे. काय जबरदस्त इंटरनेट व्यवस्था, चांगला स्पीड बघायला मिळतोय. दरम्यान हा स्पीड गोलंदाजा या ठिकाणी पण पाहिला. रुपेश याच्याकडे नक्कीच मी म्हणतोय की चांगलं टॅलेंट आहे गोलंदाजीमध्ये, मात्र विकेट किंवा डॉट हे 2 पर्याय त्याच्याकडे आहेत. वाकीपाडा संघाला जर या मॅचमध्ये जिवंत राहायचं आहे, या मॅचमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा मग शेवटच्या या मॅचपर्यंत या टुर्नामेंटमध्ये जिवंत राहायचं आहे तर इथे पूर्णपणे डेडिकेशन जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. 100% एफर्ट्स करावे लागतील आणि या एफर्ट्सच्या जोडीला तुमची परफेक्ट एफर्ट्स हे नक्कीच करावे लागणार आहेत. वेलकम आदेश या ठिकाणी आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आम्हाला माहिती पडलं होतं की आदेश या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा टाईम आपल्याला मिळाला आहे. तर आज मात्र ते या ठिकाणी नक्कीच आपल्याला लाभलेले आहेत. पुढच्या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला ऐकायला मिळणारच आहेत किंवा मग पुढील काही षटकांमध्ये आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. दरम्यान हा शॉट पुल करायचा होता, हा हुक शॉट पद्धतीनं हा फटका खेळला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. बघा कसा फटका खेळला, थोडासा मागे गेला आणि चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र टायमिंग लाजवाब झाला. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो सुरेंद्र घाटाळ याच्या बॅटमधनं आलेला हा षटकार धावसंख्येला नेऊन ठेवतोय
तो 9 या धावसंख्येवरती या षटकाचे 5 चेंडू टाकून झालेत आणि 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 25चं टार्गेट आहे. इथे 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय नगरसेविका चषक 2026 हे देखणं आयोजन मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी संघाने आयोजित केलेली स्पर्धा. सुरेंद्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मागील 5 दिवसांमध्ये अंपायरिंग करताना तो आपल्याला बघायला मिळाला, मात्र आज इन ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा बघायला मिळतोय. न्यू स्टार वसई संघाच्या माध्यमातून दोन्ही अँगलनं या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच हा बघा रुपेश या गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट राऊंड द विकेटचा मारा. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं तो ऑन साईडला खेळलाय चेंडूला. मेडॉनचा क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचलेल, फेकेल, खराब थ्रो, मात्र बॅकिंग चांगली आहे आणि धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय की 1 धावेनं पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय तो म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. एका षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. आता 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. इथे विकेट जर आल्या तर विकेटमुळं धावसंख्या ही खंडित होऊ शकते किंवा मग डॉट आल्या तर धावसंख्या खंडित होऊ शकते. मात्र राहुल गोंड असेल किंवा मग सुरेंद्र घाटाळ असेल, ही जी जोडी आहे ही जोडी फार खतरनाक जोडी आहे आणि त्या जोडीला ब्रेक करावा लागेल. अनिकेत आलाय नवीन गोलंदाज. जाऊया डिजांच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत. थँक्यू डीजे. बघा 5 दिवस आपण जर पाहिलं तर प्रत्येक दिवशी 12 संघ, 12 संघांच्या नंतर या 12×5 म्हणजे 60 संघांमधनं 5 संघ आपल्याला मिळाले आणि 5 संघांचे हे सुपर फास्टच्या मॅचेस या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या 10 धावा, अजूनसुद्धा 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं जाते बघा. जे सुपर 5मध्ये आलेले संघ आहे, एक लेवल अप असलेले हे संघ आहेत. अनिकेत भोमटे पहिला चेंडू अराउंड द लेग साइड ॲक्शन गोलंदाजी करताना आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला गेला. वाईट चेंडूची नोंद आली. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय 11 वरती ही धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. आता 14 धावांची गरज आहे. क्या बात आहे, चांगला कमबॅक. डॉट डिलिव्हरीज फार महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. समोरच्या संघाला बॅटिंग करणाऱ्या संघाला जर प्रेशराईज करायचं असेल तर गोलंदाजाकडे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे 2 पर्याय. त्याच्यातला एक पर्याय म्हणजे डॉट डिलिव्हरी आणि दुसरा म्हणजे विकेट. त्यामुळे तुम्ही समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवरती ढकलू शकता आणि ते दोन्ही पर्याय या ठिकाणी वापरावे लागतील. ऑन साईडला खेळायचा होता हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाला आहे स्वतः गोलंदाज आणि पहिला गडी या ठिकाणी गमावलाय न्यू स्टार वसई संघाने, तो म्हणजेच सुरेंद्र घाटाळ याच्या रूपानं. थँक्यू डीजे. बघा थोडासा मागे गेला होता फलंदाज आणि चेंडूला खेळण्याचा प्रयत्न थोडासा जास्त वेगानं, अपेक्षेपेक्षा जास्त वेग होता. चेंडू बॅट हँडलच्या आसपास लागला, त्यामुळे सुरेंद्र घाटाळ याचा हा विकेट या ठिकाणी मिळालेला दिसतोय. नव्यानं फलंदाज अनिकेत चौधरी आलाय. बडा मॅच का बडा प्लेअर म्हणून ओळखला जातो, मात्र आज त्याला चांगलं काम करावं लागेल. जो पहिल्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅच घेणारा राहुल गोंड हा खेळाडू जर आपण पाहिला तर 9 सेकंडवरती उभा आहे आणि अनिकेत चौधरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती बघायला मिळतोय. हो, परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्क चेंडू होता. स्वतःला ब्लॉक करण्याच्या नादामध्ये नक्कीच इथे फलंदाजाने चांगलं खेळलंय. धावफलक आपण पाहू शकता, एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 13 वरती. आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 15 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. मी पुन्हा एकदा म्हणेन की तुमच्याकडे 2च पर्याय आहेत, एकतर डॉट टाका किंवा मग समोरच्या संघाचं विकेट घ्या. त्याशिवाय तुम्ही विजयापर्यंत पोचू शकत नाही.
तुमच्याकडे जरी 12 धावा असल्या आणि 15 चेंडू जरी तुमचे असले तरी तुम्ही सांघिक पद्धतीनं नक्की समोरच्या संघाला मागे ढकलू शकता. ओ क्या बात आहे. पुन्हा एकदा यॉर्कलँड पद्धतीचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडासा लॉर फुलटॉस होता. राहुल गोंड ज्याने आत्तापर्यंत 173 धावा, 73 ते 74 धावा या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये केलेल्या आहेत. तो खेळाडू या ठिकाणी आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आहे. पहिल्या दिवसामध्ये जवळजवळ 6 ते 7 जीवदानं त्याला मिळाले होती. आज कुठल्या पद्धतीनं तो फलंदाजी करेल पाहणं गरजेचं आहे. मालजी आप्पा मैदान या टिवरीच्या मैदानावरती नक्कीच थोडासा लक त्याला साथ देताना दिसत. गॅपमध्ये चेंडू टाकलाय, चेंडू झालाय फरार, धावा येतात त्या 4, चौकार. थँक्यू डीजे. बघ क्षेत्ररक्षण जर आपण ऑफसाईडला पाहिलं, पुढे चेंडू टाकतात आणि पुढे चेंडू टाकल्याच्या नंतर क्षेत्ररक्षण काय लावलंय तर एक मिड ऑफ घेतलाय, एक वाईडिश थोडासा स्वीपर कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता आणि ते क्षेत्र खाली होतं. तिकडनं चेंडूला जो लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता सरळ बॅटचा वापर केला, सरळ या ठिकाणी अलॉंग द कार्पेट 4 धावांसाठी गेला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. आता 13 चेंडू आणि 7 धावांची गरज अजून सुद्धा सामना जिंकण्यासाठी. मात्र सामन्यामध्ये रंगत वाढेल का पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट पेज बॉल आपण पाहू शकतो. नक्कीच या ठिकाणी पाहिलंय तर पंचांनी या ठिकाणी इशारा दिला की हा वाईट बॉल आहे, मात्र त्याला चॅलेंज केलंय. एक जो रिव्ह्यू आहे तो घेतला गेलाय, पाहणं गरजेचं आहे. येस, वाईट बॉल आपण पाहतोय. भरपूर वरनं गेलाय चेंडू. एक रिव्ह्यू जो दिला जातो तो रिव्ह्यू गमावला गेलाय. आणि प्रत्येक तुम्ही बॅटिंगला असाल तेव्हा तुम्हाला एक रिव्ह्यू, बॉलिंगला असाल तेव्हा तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जातो प्रत्येक संघाला. तर त्याचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता अनिकेत याने. 2 पंच आपले तटस्थ, एक जबरदस्त अंपायरिंग. ओहो, अपील केली जाते मात्र फलंदाज बाद. लेग विरुद्ध स्टंपच्या पद्धतीने फलंदाज बाद झाला राहुल गोंड, ज्याने की मागील दिवसामध्ये जबरदस्त काम केलं होतं. नाराज नसेल कारण की एकूण आपण धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये. आणि काय जबरदस्त डिसिजन आलाय पंचांच्या माध्यमातून. थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळाला, जागेवरती होता, क्रीजच्या आतमध्ये एक पाय आपल्याला बघायला मिळतोय आणि समोरच्या पायाला चेंडू लागल्याच्या नंतर बघा थोडासा कन्फ्यूज होता राहुल सुद्धा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय LBWच्या रूपानं हा फलंदाज बाद झाला. थँक्यू डीजे. बघा तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण आलाय तर भावेश बागे, जो की तिसऱ्या दिवसाचा स्टार खेळाडू होता. बॅटिंगमध्ये असेल, बॉलिंगमध्ये असेल, उत्कृष्ट कामगिरीमध्ये असेल, भावेशाने अतिशय एक जबरदस्त काम केलं होतं. आज त्याच्या संघाला त्याच्या त्याच कामगिरीची गरज आहे. मी म्हणेन इथे एखादा मेडन विकेट किंवा मग कमी धावा देणारं षटक हाताळावं लागेल. तुम्ही क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव होत नाही तोपर्यंत पराभूत होत असता किंवा मग जिंकत सुद्धा नसता. मात्र भावेश त्याला ते काम करावं लागेल. हवेमध्ये खेळलाय चेंडूला, चेंडू आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूनं. 6 धावांसाठी खेळ खलास, संघ जिंकलाय तो म्हणजेच आज इथे न्यू स्टार वसई संघ. थँक्यू डीजे.
बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळलंय, स्लो मोशनमध्ये दाखवलं गेलं. अनिकेत जवळनं उचलला होता चेंडूला, चांगल्या पद्धतीने ताकद भरली होती या चेंडूमध्ये आणि याचाच फायदा या ठिकाणी बघायला मिळतोय. बघा कशा पद्धतीनं जबरदस्त उचलला गेला चेंडूला. हेलिकॉप्टर शॉट, चांगलं हेलिकॉप्टर उडलं गेलं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या परफेक्ट समोर या ठिकाणी हे हेलिकॉप्टर डाऊन ते लँड झालं. एक चांगली फलंदाजी. मॅच समरी जर पाहिली तर आपण पाहतोय उत्कृष्ट अशी कामगिरी न्यू स्टार वसई संघाच्या माध्यमातून केली जाते आणि आपण पाहिलं एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाची फलंदाजी करत असताना 8-6-3-2 अशा फलंदाजीमध्ये मात्र राहुल गोंड 2 धावा देऊन 2 विकेट, 7 धावा देऊन 2 विकेट सुरेंद्र घाटाळ, त्यानंतर 7 धावा देऊन 2 विकेट अनिकेत चौधरी आणि योगेश मेरे याने 8 धावा फक्त दिल्या होत्या, मात्र त्याला विकेट मिळाला नव्हता. इथे त्यानंतर अनिकेत चौधरी 3 चेंडूमध्ये 9 धावा आणि अनिकेत चौधरी आपण पाहतो बॅटिंगमध्ये सुद्धा बॉलिंगमध्ये सुद्धा चांगलं काम केलं. ते म्हणजे